संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 750व्या जन्मोत्सव सोहळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण। सोहळ्याच्या तयारीसंदर्भात विश्वास्थानी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। 3 ते 10 मे दरम्यान आळंदीमध्ये जन्मोत्सव सोहळा साजरा होणार। कर्नाटकात ओबीसी आरक्षण 51% वाढवण्याची तयारी। कर्नाटकच्या मंत्रिमंडळ बैठकीत जाती जनगणना अहवाल सादर। ओबीसीसाठी आरक्षण 32%वरून वाढवून 51% करण्याची शिफारस। इतर राज्यांमधील ओबीसी आरक्षणाबाबतच्या निर्णयाचं अनुकरण महाराष्ट्रानं करावं। गोरगरिबांचं आरक्षण वाढत असेल तर यामध्ये गैर काय? आरक्षणावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। अभिनेता सलमान खानची गाडी उडवून देण्याची धमकी। वरळी वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर धमकी। वरळी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल। अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरण। रिक्षा चालकांनी हल्लेखोराची ओळख पटवली। हल्ल्याच्या 12 तास आधी रिक्षा चालकाने आरोपीला इमारतीच्या बाहेर सोडलं होतं। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावाला जोडणाऱ्या पुलाचं काम प्रगतीपथावर। जलाशयापलीकडे असणाऱ्या 43 गावांचा संपर्क तापोळ्याशी होणार। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी लागणार। नव्या शैक्षणिक वर्षापासून निर्णय कठोरपणे लागू होणार। विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी निर्णय लागू होईल। पुढील 2 दिवस राज्यातील शेतकऱ्यांसाठी चिंतेचं असेल। 2 दिवस राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता। हवामान विभागानं व्यक्त केला अंदाज। मुंबईच्या मुलुंडमधील वीणानगर परिसरातील उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये पाणी टंचाई। पालिकेची पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जाण्याची वेळ। नाशिकच्या इगतपुरीमधून निघालेला एल्गार कष्टकरी संघटनेचा हंडा मोर्चा तुर्तास स्थगित। उद्या उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये बैठकीमध्ये समाधान झालं नाही तर थेट मुंबई गाठण्याचा इशारा। जळगावसह यावल चोपडा तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। कांदा, मका, केळी, ज्वारी पीक जमीनदोस्त। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या रावेरमध्ये आमदार अमोल जावळेंकडून नुकसानग्रस्त भागामध्ये पाहणी। गारपिटीमुळे शेतशिवार अक्षरशः जमीनदोस्त। तातडीने पंचनामे करण्याचे आदेश। आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात।